मित्रांनो हे बघू शकता पोतुला पास हा कमी जास्त 13,479 फूट वर आहे आणि आपण इथं पोहोचलो मित्रांनो, ते पण आपली सायकल घेऊन. खरंच एक प्राऊड मोमेंट आहे. खतरनाक रस्ते आणि आपली खतरनाक सायकल, आणि हे सायकल आहे ना म्हणजे ऑटोमॅटिक चालते मित्रांनो. अशी झुक 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 वगैरे गाडी इकडे इकडे इकडे. हे बा आता बा पुढे पुढे इले सांगतो. हे बा इकडे 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 कोण नाही मागे नाही. थांबा, ब्रेक दाबा लागते. हे ऑटोमॅटिक ब्रेक नाही दाबू शकत मित्रांनो. बाकी कलते गेलते एकदम ऑटोमॅटिक. हे असे टार्झनसारखी कलते. हे बा कल्ली कल्ली. हे बा हँडल पकडायचे काम नाही कलले, फक्त तिला ब्रेक दाबून थांबावं लागते. नाही ब्रेक दाबले तर डायरेक्ट ते नेऊन घाटाच्या खाली. प्रेमानंद महाराज काय म्हणतात, बिंदा जेवढं खेळायचं तेवढं खेळा, जेवढं कुदे जाय तेवढं कुदा. माणसाची मरण येल्याशिवाय माणूस नाही मरत रे. ऐकार तुम्ही माय, मी एवढ्या दिवस झाले फिरून आलो मग अजून तुम्हाला काही नाही झालं. वयाली नाही पाहिजे रे बा, मी मरणाला लई भेटतो. तर मित्रांनो इथं हा मूनलँड व्ह्यू आहे आणि मूनलँड व्ह्यू एकदम खतरनाक. हे पा वरचे डोंगर अलग, खालचे डोंगर अलग, आणि म्हणजे एकदम खतरनाक. हे पा हे वरचे इकडले डोंगर, इकडले 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 सगळे अलग अलग डोंगर. मित्रांनो मी सांगतो की आपलं भारत देश हे विविधतेने नटलेलं आहे, फक्त तुम्ही पाहिलं पाहिजे. पण तुम्ही घरीच बसता, काही वांधा नाही. मी आहे तुम्हाला दाखवायला, मी दाखवतो तुम्हाला असे नजारे. चढून ते जे गाव दिसते, थोडंसं एक घर दिसते, ते हॉटेल आहे मित्रांनो. तरी हॉटेलच्या बाजूला एक दोन घरात, तिथून पासून तर असा रस्ता पुरा झिगझॅग 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 करता करता झिगझॅग झिगझॅग असा करता करता आपण इथपर्यंत पोहोचतो. मस्त उतार लागला. कसा उतार असला की नाही मग कसं चेहऱ्यात आणि मग समजा जर चढ लागला कसं समजलं तुम्हाला. डोळ्यातील काजळ लई गळा रे, तुझ्या केसातील गजरा लई गळा रे, चोरी चोरी मी आलो तुला पाळा भेटाया, पण मन मारवी लई गया रे. ये पहाड कसे दिसतात रे, आणि माया गाण्यावर तुम्ही भरोसा ठेवत नका जाऊ रे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा विषय असा झाला की सकाळी उठलो, पाहिलं टाईम किती झाला, 6:30 झाले होते. म्हटलं बाहेर निघलो, पाहिलं पाऊस सुरू. हे पहा अजूनही पाऊस सुरूच आहे आणि असं काही वातावरण इकडं एकदम थंड वातावरण व्हायला आहे. बाकी म्हणलं की थांबा थोड्या वेळ जाऊ. मग 8 वाजले, 8 वाजेली पाऊस सुरू. 9 वाजले, आता 9 वाजेली पाऊस सुरू. समजून नाही राहिलं काय करायचं. आता असा विचार आहे की रेनकोट घालून पुढे जाऊ, पण हा पाऊस काही जास्त दूरलोक नशीन, एक अंदाज. चला पाहू आता. पहिले आपलं सगळं सामान पॅक करू. मग समोर असं वाटू राहिलं पाऊस उरायला, पहिले सगळं सामान पॅक करायला लागेल, स्लिपिंग बॅग पॅक करायला लागेल, मग आपल्याला पुढे निघायला लागेल. नाही जर सामान ओलं झालं तर काही कामाची गोष्ट. आम्ही जात होतो, पण विषय असा झाला की बाहेर थोडा पाऊस चालू आहे. म्हणलं झाला थोडंसं सूप बनवून घेऊ, म्हणजे पोटाला आधार सकाळी सकाळी. तर मस्तपैकी इथंच कॅम्प आहे. इथं रात्री मी झोपलो होतो, इकडल्या साईडनं भाऊ झोपले होते. आता इथं कच्चर काय अटकलं झालं, जाऊ दे काही नाही. तर मस्तपैकी सूप बनवून घेऊन, सूप बनवू, थोडा वेळ मस्त सूप खाल्लं पेललं की मग पुढे जाऊ. बाकी थोडा धीरे धीरे पाऊस उराला आणि समोर आपल्याला एकदम अवघड घाट लागणार आहे. आणि त्या घाटाच्या पुढे, म्हणजे त्या घाटाच्या पुढे नाही, ते घाट लागला कीच नेमकं आपल्याला 30-40 किलोमीटरपर्यंत काहीच भेटणार नाही, असं याचं म्हणणं आहे. पण आता पाऊ काय होते तर चला आता थोड़ा वेळ मस्तपैकी बनवू. सभी सूप केलं भैया जी, इसमें रखा हुआ है, ले लीजिए ग्लास वाला. अरे नहीं आपके लिए रखा हुआ है, ले ले. नहीं 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 ले लो भाई. तर मित्रांनो मस्त सूप पिऊ आणि गरमागरम मग समोर जाऊ. मित्रांनो कमी जास्त 10 वाजले, पण विषय असा झाला की आपण इथं थांबलेला आहे, पण पाणी बंद नाही हो राहिलं. त्याच्यामुळे आम्ही दोघं जण ठरवलं की पुढे जायचं, बाकी पाहून घेऊ. आणि आपल्याला आता जाणार 13,000 फूट वर चढाई आहे मित्रांनो. चढाई करून पूर्ण पार करायला लागते. कमी जास्त मा एक अंदाज आहे की 4 ते 5 घंटे चढाई आहे पूर्ण. पाहू काय होते तर. बाकी आपली सायकल इकडे उभी करून ठेवला आहे. आता इकडे असं म्हणजे या साईडनं आपल्याला सरळ समोर जायचं आहे. तेव्हा तो पहाड दिसते, पहाडाच्या वर ढगं दिसतात तिकडे. तर मित्रांनो आता आपण त्या लामायुरूच्या थोडा मागे आहे आणि बघू शकता असं सुनसान सगळी सडक. बाकी अडी मस्त या काकाची एक दुकान आहे. काकाने मस्त एकदम प्रेमानं आवाज दिला मित्रांनो की या थोडा वेळ बसा, आराम करा, मग जा. तर खरंच खूप मस्त वाटलं. आता अडी मस्त थोडा वेळ आराम करू आणि मग जाऊ मित्रांनो. फुर्तुला आहे वही ओके ओके. चलो कितना है, 15 किलोमीटर तो है वो. हाँ 15 किलोमीटर क्या, 2 घंटे 3 घंटे.
तर मित्रांनो थोडा वेळ मस्त रेस्ट करू आरामात. आणि विश्वास झाला हे बा होट किती उरले, इकडली थंडी. अंकल जी बोर प्लस या बोरलिन कुछ है क्या? अरे भाई साहब बहुत अच्छा हुआ, ये वीडियो बनाते बनाते लिप बाम मिल गई दीजिए। अरे ये देखो हालत किस होगी, हमारे यहाँ पे बहुत ज्यादा धूप है ना, उसकी वजह से सूख जाते हैं इधर। हाँ हाँ हाँ। कौन सी कंपनी की है? इधर की है लोकल? नहीं नहीं लोकल नहीं, भारत की है। ओके। तर मित्रांनो ते लिप बाम होती ते काय माहिती तिथलाच कुठला तरी ब्रँड होता तो, तर मला काही ते माहीत नाही, पण हे मला माहीत आहे बरोबर ना. चला हे त्याच्यानं हे घेतलं मी ना वॅसलीन, म्हणलं यानं थोडं आराम तरी पण, कारण होळाची कंडिशन बागत झाली एकदम. आणि याच्यातून जर रक्त निघलं ते बारीक बारीक चिरा पडतात तर मग तर बेकार खतरनाक, जेवणं बी मुश्किल होऊन जाईल. चला अंकल जी ये कितनी के? ये 30 का, ये भी ओके. 2 मिनटं येईल मित्रांनो, देऊन देतो पैसे, देऊन देतो यांना. सध्या मस्तपैकी हे वॅसलीन घेतलं. आणि वॅसलीन घ्यायचं कारण असं की तोंडाची कंडिशन मला लई खराब झाली होती पोटाची, त्याच्यानं म्हणलं चला घेऊन घेऊ, म्हणजे कसं पुढे आपल्याला अडचण नाही. अडचण तर विषय हा असा आहे की मेन गोष्ट म्हणजे इकडे थंडी खूप जास्त आहे, आणि कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, त्याच्यानं समजून नाही राहिलं. पोतुला कोणता पास आहे पुढे, तो पास 13,500 काहीतरी फूट वर आहे, तर तो आपल्याला कव्हर करायचा आहे. काही वांधा नाही, आपल्याला 19,000 फूट जाणं आहे. तर हे तर सध्या नॉर्मल चालू आहे. अजून दिल्लीचे घर लई दूर आहे. आमच्या मराठीमध्ये का म्हणजे अशी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की दिल्लीचे घर लई दूर आहेत, तर मग ते कसं पाहू आता, काही वाला नाही तिकडे जाणं आहे. लडाख म्हणले जुने घरं, गाडीगिरी साईडले अजूनही 2-3 गाड्या आल्या, ते जाऊ दे. हे पहा ते लडाख म्हणले जुने घरं, जुने हॉटेल मित्रांनो, ह्या सगळ्या मातीच्या बांधकाम आहे पुरं टोटल, हे बघू शकता. आणि माती बांधकाम तर आहेच आहे, पण याचा जो स्लॅब पडते, स्लॅब म्हणजे मजल्यावर मजला चढते, तर तो जो पहिला हे टाकतात मजला ते त्याच्यावर लाकडं हातात आणि मातीचा थर असते, त्याच्यावरती दुसरा मजला बांधतात. बाकी बा इकडे बाथरूम आहे, ते बी म्हणजे मातीच्या बांधकामाचं आहे, ते पण मातीचं बांधकामाचं आहे. मित्रांनो इकडे मातीचे बांधकाम खूप आहे. आणि अजून पण इकडे सिमेंट आणि म्हणजे आपल्या इकडे विटा सिमेंट वापरतात, तसं वापरत नाही. खूप ठिकाणी असे बी हॉटेल मी पाहिले, खूप ठिकाणी आहेत बी, आणि खूप असे बी आहेत, पण असे मला जास्त करून दिसले. मस्त आपल्याला उतार लागला, आणि लेह इथून 52 किलोमीटर, 152 सॉरी, नुसतं 52 नाही, आता कमी जास्त 7-1 किलोमीटर आपल्याला थोडा चढ उतार आहे. मग नंतर जो चढ लागीन एकदम खतरनाक चढ आहे. एवढा बी काही अवघड नाही वाटायला मला, पण आहे थोडाफार. बाकी हे ऐसे रस्ते यहाँ पे, हे डोंगर दऱ्या बीच लय खोलल्या आहेत, डोंगरी लय मोठी आहेत, आणि इकडला पाऊस बी लय थंड आहे. थंड म्हणजे खूप असं थंडगार पाणी लागते जर पाऊस पडला तर. आपल्याकडे पडते तसं नाही पडत, नॉर्मल पडते. बाकी आपल्याकडे जसा पाऊस पडते तसा पाऊस पडण्यासाठी इकडे 2 महिने बाकी अजून, आणि 2 महिने अगदर काय आपण हिमाचल निघून जाऊ. हिमाचलमध्ये जर वातावरण खराब असलं तर पुढे निघून जाऊ. मला आता 2-3 महिन्यात सांगलं इकडलं वातावरण खूप खराब आहे म्हणत, जसं 2 महिन्यात खराब वातावरण होतं इकडे. मग इकडे तुम्हाला जास्त टुरिस्ट दिसतील नाही, असं काही असते काय, टुरिस्ट वातावरण पाहून येतात. अरे बाप रे बाप, ये देखो तुला पास दिख रहा है रे बाप. ते पहा मित्रांनो, तुम्हाला दिसेंगे नाही काय माहीत, बारीक बस आहे, ती बस येऊ राहिली. तुम्हाला जर वाटत नाही आता की एवढ्या जोरजोरात कमी श्वास घेणं चालू आहे, इकडे ऑक्सिजन लेवल आहे एकदम कमी. मला आता काही प्रॉब्लेम आला नाही, पण आता 13,000 फूट वर सध्या आपण चाललो पोतुला पास. तरी गेलो तळून डाऊन आहे थोडं, तर लोक सगळं अप आहे. थोडं हलकं डोकं असं वाटू राहिलं मला की दुखू राहिलं म्हणून. बाकी अडचण नाही हो, खतरनाक रोड आहे रे बा. तो टावर दिसत आहे त्या पॉईंटवर आपल्याला जायचं आहे, आणि हा झिगझॅग पुरा 10 किलोमीटरचा आहे. मित्रांनो खरंच तेवढं खतरनाक मग डोकं दुखू राहिलं की खूपच. बाकी आता आपण 11,000 ते 12,000 फूट उंचीवर आहे, अजून मी खूप लांब जायचं आहे. खतरनाक डोकं दुखू राहिलं नाही, आणि डोकं तेव्हाच दुखतं मित्रांनो जेव्हा ऑक्सिजन लेवल कमी असते तेव्हा. महादेवा पाय रे बा, जसं असं डायरेक्ट डोकं हलकं झालं मित्रांनो. पण हे कसं उरायला मला समजून नाही राहिलं.
थोडा आराम केला पण डोकं दुखणं बंद नाही झालं. टायमॉकची टॅबलेट घेतली. तरी जमून नाही राहिलं. बेकार काम आहे. आतापर्यंत पुरं डोकं माझं जाम झालं होतं पण विषय आता असं झाला की मी हेल्मेट काढलं आणि जे मास्क घाललं ते मास्क बी काढलं तर मला थोडं बरं वाटू राहिलं. आता कसं श्वासाचा मोकळा येऊ राहिला. बाकी आतापर्यंत मला डोकं लय दुखत होतं. आता मी थोडं दुखू राहिलं, जास्त नाही. आता आपण फोतुला पासला तिकडे जे वर दिसते तिकडे आणि आपण आता फोतुला पासच्या कमी जास्त 5 किलोमीटर मागे. तर गुगल मॅप काही सांगू 5 किलोमीटर पण ते जास्त आहे मित्रांनो. बाकी हे पहा तिथपासून तसं झिगझॅग असं गोल फिरून असं इकडून फिरून आणि असं इकडे आलो आपण. तर असा काहीतरी विषय आहे मित्रांनो. खरंच म्हणजे खूप मस्त वाटलं तिकडून फोतुला पास. बाकी मित्रांनो मी सांगतो खरंच ऑक्सिजन लेवलचा खूप इकडे प्रॉब्लेम आहे. बाकी आता आपण आहे कमी जास्त 12,000 म्हणजे 11 ते 12,000 फुटावर. पण फोतुला पास आहे 13,000 फूट काहीतरी. तर पाहू आता काय होते. तर मला मागे तो नाकाकुला काय होता काय माहीत, नाकुला होता की नाकुला होता तो पण त्या पासवर 12,500 काहीतरी फूट होतं. आणि आपला जो हा फोतुला पास आहे हा 13,500 फूट काहीतरी आहे. तर पाहू काय होते. तर बाकी खाली पहा मस्तपैकी अशी लहान शेती करायला लोक आहे ना. तर कोणाच्यात गहू पेरलात, कोणाच्यात काही पेरला आहे, मराठी काही पेरला आहे. ते तर मला समजून मिळून राहिलं की काय पेरलं आहे म्हणून. ते जाऊ द्या. की बा इकडे 1 2 3 4 5 घरात मस्तपैकी मित्रांनो आणि 5 घरं आणि त्यांनी हे शेती करेल अशी. बाकी खाली एक छोटीशी हॉटेल होती मित्रांनो. आणि इकडल्या हॉटेल बी खूप वेगळ्या वाटतात. बाकी बा ह्या गाड्या येऊ राहिल्या सगळ्या. बा बस चालली. बाकी आता मी सांगतो की मी या ठिकाणी आहे मित्रांनो एकदम मला असं लय मजा वाटू राहिली आणि लय असा एन्जॉय करावा वाटू राहिला मस्तपैकी. आणि एन्जॉय करून बी राहिलो मी. फक्त दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट तर एन्जॉय करतो मी, पण दुसरी गोष्ट ही की आपल्याला ऑक्सिजनची थोडीफार प्रॉब्लेम होऊ राहिली. कारण की शरीरात लगेच समजते आपले. तर मी डायमॉकची टॅबलेट घेतली, मला वाटणार नाही आता काही प्रॉब्लेम होईल म्हणून. बाकी पाहू कुठपर्यंत तुमचा भाऊ पोचते असतं. आज तरी टार्गेट हे कोणतं तरी गाव आहे इकडे. यार गावाची नावं बी असे वेगळे आहेत की नाही की गावाची नावं मला लवकर आठवण येत नाहीत काय आहे काय मी. तरी आपले ते आर्मीचे सर आहेत ते म्हणत की जसं अडलो की या आणि आपल्या घरी आजचा मुक्काम ठेवू. पण बाकी पाऊच आहे तिथपर्यंत जाणं झालं जाऊ नाही तर मग काय असं हे नाही म्हणतात कुठं तर थांबू, उद्या त्यांना भेटून समोर चालले जाऊ. बाकी इकडे आपली सायकल उभी मित्रांनो. सायकलने मागून हेल्मेट सगळं सामान हे वजच लय झालं. आता एवढं सगळं वजं घेऊन आपण अशा रस्त्यातून चाललो. कुठून लोटून तर कुठून कसं. बाकी आता ते गाडी चालली ते पांढरे तिकडे जायचं आपल्याला. हे तर इकडून अशी जाईन तशी फिरून वर आणि सगळ्यात टॉपवर. आणि टॉपवर गेल्यावर काय नजारा राहीन ते पहा तुम्ही. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडे आहे की नाही हे असे पहाडात जसं आपले सातपुडा कसं पहाड म्हणजे हे आहे तसं वर असा पहाड आहे हा. आणि खरंच खूप मोठे पहाड आहे खतरनाक कुठे. आणि हा मुलतानी मातीचा डोंगर लागणार आहे आपल्याला पुढे. जर कोणाला आणायची असली सांगा, आहे की नाही. पुढे इकडे आता आपण एवढ्या वर आलो कमी जास्त 12,900 म्हणजे कमी जास्त 13,000 फुटावरच आलो. बाकी हे पहा ते तडून ते जे गाव दिसते थोडंसं एक घर दिसते ते हॉटेल आहे मित्रांनो. तरी हॉटेलच्या बाजूला 1-2 घरात तिथून पासून तर असा रस्ता पुरा झिगझॅग करता झिगझॅग असा करता आपण इथपर्यंत पोहोचलो. इथून आपल्याला जाणं आहे तिथं. ते पहा मित्रांनो खरंच एकदम खतरनाक मोसम आहे इकडला, खतरनाक वातावरण आहे. बाकी आता तिकडे पाहते बा बर्फाचा डोंगर आणि बर्फाचा डोंगर आहे. आणि मी सांगतो की एकदम नेक्स्ट लेवल इथं वातावरण. बाकी ऑक्सिजन लेवल एवढी कमी आहे इकडे त्याचं कारण की इकडे झाडं झुडपच नाही आहेत. खूप कमी झाडं झुडपं आहेत, थोडे मोजके ठिकाणी आहेत फक्त. बाकी इकडे जर समजा हिरवळ असतं तर इकडे बी जास्त मला माझ्या हिशोबानं की पण तरी 13,000 फूटवर कुकडे ऑक्सिजन जास्त राहील. तरी 13,000 फुटावर कुकडे ऑक्सिजन जास्त राहील मित्रांनो. खरंच खूप डेंजर आहे, खतरनाक आहे. बाकी ज्यांना ट्रॅव्हलिंगची आवड आहे, ज्यांना रस्ते आवडतात, ज्यांना ट्रॅव्हलिंग आवडते, ज्यांना सगळ्या अशा गोष्टी निसर्ग आवडते तोच माणूस हे करू शकते, तोच माणूस इकडे फिरू शकते. पण बाकी जर समजा तुम्हाला नुसतं एकटे काय म्हणतात ते मंजिल से ज़्यादा रास्ते खूबसूरत होते तशीच काही गोष्ट आहे मित्रांनो. ते रस्ते जात की जे पाहायसारखे आणि सुंदर आहेत एकदम. बाकी पँगॉंग लेकमध्ये काय पाणीच आहे असा विषय आहे. बाकी आता उमलिंगला जायचं आहे आणि आपल्याला पँगॉंग लेक. तर ले सिटी आपण कमी जास्त अजून 2 दिवस लागतील पोहोचायला कारण की अडून 130 किलोमीटरच्या वर येईल कमी जास्त. मग एक अंदाज आहे असा. बाकी मस्त असा जबरदस्त हा रोड आणि या रोडनं आपण असं चालत आलो. बाकी सूर्यदादासाठी खूप जवळ आहे मित्रांनो.
आणि आता 13,000 जर फूट वर उंचीवर जर आपण आहे तर विचार करायसाठी कसे चटके लागतात उन्हाचे. डायरेक्ट मी सांगतो एकदम असे खतरनाक चटके लागतात. तरी दिवसभर ऊन तपत नाही, हे खूप चांगली गोष्ट आहे. पण जर दिवसभर ऊन तपलं तर मग तर बस डालडा पातय, विषय क्लोज. बाकी 2 लिटर 1 लिटर आपण पाणी ठेवायला जर पाण्याची गरज लागली तर 100% मी सांगतो बिना नमस्कार बिना लाजेचं मित्रांनो मागून घ्यायचं. कारण विषय असा आहे की जान है तो जहान है, बाकी तर काही विषयच नाही. भाऊ काय काढलं खायला? हे नमकीन खायचं का आता? पंजाबी तडका, आलू भुजिया, बिस्किट. पण सध्याला फोतीला पाचच्या थोडं 1 किलोमीटरच मागे आहे फक्त. बाकी रस्ता पहा तुम्ही एक वेळ, मुंग्या माकोड्यासारख्या गाड्या दिसू राहिल्या मित्रांनो. ते पहा एकदम एवढ्या गाड्या दिसतात. एवढा खतरनाक रस्ता, झिगझॅग सगळं क्रॉस करून आपण डायरेक्ट टॉपवर आलो. खरंच मित्रांनो खूप मस्त वाटत आहे. बाकी बाप रे बाप, सकाळी 10 वाजेला तिकडे होतो राहत्या कोपऱ्यात. 10 वाजेपासून दादा 4 वाजले, आता इथं पोहोचलो. अजून अर्धा घंटा लागेल वर जायला. तडून लागेल आपल्याला उतार डायरेक्ट तर कमी जास्त एक 10-15-20 किलोमीटरचा जो शिंदो. फोतुला पास पोहोचलो. फोतुला पास, बाप रे बाप खतरनाक. पुरा रोड मित्रांनो खूप टफ होता, सोपं नाही. हा सगळा पास कव्हर करणे ना सोपं नाही मित्रांनो. हात पहा मित्रांनो. आता आपण फोतुला जो पास आहे तिथं आपण पोहोचलो. हे पोहोचलो 13,479 फूट वर आहे. आणि हे पंजाबचे भाऊ लोक ते तरी फोटो काढून राहिले. बाकी त्याची गाडी निघल्यावर आपण बी तरी फोटो काढू. आणि खरंच हा आपल्यासाठी एक प्राऊड मुवमेंट आहे मित्रांनो, जो की 13,479 फूट वर येणं सोपी गोष्ट नाही, ते पण आपली सायकल घेऊन. आणि कमी जास्त मी सांगतो की सकाळी आम्ही 10 वाजेला खालून निघलो होतो. आणि 10 वाजेला निघून आता किती झाले, 4:30 झाले ना. आता 4:30 वाजले. पूर्ण म्हणजे घाट लोटत कुठून सायकल चढवत आणली. बाकी या भाऊचे मानला की यानं टोटल पुऱ्या घाटामध्ये मित्रांनो यानं सायकल लोटत आणली. बाकी मी सगळं टॉपचा गेअर टाकला, लो गेअर, आणि लो गेअरवरती एकदम शांत तिथे वर आलो. पण तरी अर्ध्या मधामध्ये मला थोडं ऑक्सिजनची प्रॉब्लेम झाली होती, थोडंफार असं वाटलं होतं. आणि डोकं पण दुखत होतं. डायमॉक्सची टॅब्लेट घेतली तेव्हा कुठंतरी बरं वाटायला लागलं. पण खरंच मित्रांनो एक प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी की आपण एवढा दूर आलो लवकर. हा कमी जास्त मी सांगतो 13,479 फूट वर आहे. आणि आपण इथं पोहोचलो मित्रांनो, ते पण आपली सायकल घेऊन. खरंच एक प्राऊड मुवमेंट आहे. आणि इथं आपल्या नागपूरचे काका भेटले. नमस्कार काका, आपण कुठून आले? नागपूर. बरं कुठं चालले इकडे फिरायला? लेहला. मस्त एक नंबर, मस्त वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत भेटून खरंच. आणि आपल्याकडचे जर माणसं एवढ्या दूर भेटले तर अजून पण चांगलं वाटते. बरोबर. जय गजानन माऊली. तो मस्तपैकी आम्ही फोटो काढत होतो. पण आता हे रायडर लोक आले. बाकी फोतुलापासून मस्त फोटो काढून झाले. आता आपली सायकल, आता इथून आपण समोर निघणार आहे. 5:30चा टाईम झाला कमी जास्त, म्हणजे 4, 4:30, 5. तर इथून आपल्याला असं खाली उतरायचं आहे. खाली उतार भेटणं आपल्याला तसं काही टेन्शन नाही आहे. चला आता लवकरात लवकर जाऊया. मस्तपैकी फोटो काढले आणि एन्जॉय करा मित्रांनो. खरंच हे प्राऊड मुवमेंट आहे. 13,479 फूट म्हणजे मित्रांनो जोक नाही आहे खरी गोष्ट तर. मित्रांनो हे असे नजारे आहेत की नाही, हे नजारे फक्त आपल्याला लद्दाखमध्येच पाहायला भेटतील. बाकी मी सांगतो की असे नजारे मित्रांनो खरंच म्हणजे खूप सुंदर नजारे आहेत हे. आणि जे हे नजारे मी पाहू राहिलो की नाही, मला असा स्वतःवर विश्वास ठेवू राहिलो की मी एवढ्याच दोन मस्त माझी सायकल घेऊन आणि अशा ठिकाणी ट्रॅव्हलिंग करू राहिलो. फायदा हो बा ट्रकवाले बा, फायदा हो. चला टिप्पर नका देऊ, जा सरळ असा टर्नून डायरेक्ट इकडून ओव्हरटॅक मारून आले. सांगा बरं, जर समोरून मी असतो तर काय झालं असतं? ब्रेक दाबली असती मी ना, काही नसतं झालं. वाव, दिस इज ब्युटिफुल नजारा. ओके, हे पहा मस्त उतार लागला. असा उतार असला की नाही मग कसं चेहऱ्यावर ही मस्त हसू असते. पण मग समजा जर चढ लागला असं, समजलं ना तुम्हाला? वाव, मेरे को ऐसा लग रहा है कि मेरा दिल भी गार्डन होगा, क्योंकि मेरे को भी बहुत ज़्यादा उतार मिल गया और इसमें आराम से. आणि एक गोष्ट खूप चांगली आहे की या सायकलचे ब्रेक मित्रांनो म्हणजे किती जर असे दाबून ठेवले सारखे तर गरम होत नाही त्या मागच्या सायकलसारखे. म्हणजे पहिली सायकल होती तिची जर ब्रेक 2 मिनटं थोडेसे दाबून ठेवले कारण ब्रेक डायरेक्ट काम करणं, ब्रेक कामच नव्हते करत. पण इथं नाही तसं. इथं पहिला म्हणजे मागचा दाबा, पुढचा दाबा, ब्रेक बाकी सारखेच लागतात, काही टेन्शन नाही. आणि तुम्ही म्हणता की बोलून इकडे राहिला कॅमेरा ती इकडे तिरपाय पाहू राहिला. अरे गड्डे पाहतात खाली, एखाद्या गड्ड्याचं सायकल गेली तर दत्त्या उलटाच पडी नव्हती डायरेक्ट.
माहिती आहे काय, जो हा आनंद आहे की ना, आनंद हा पुरा चालला जाईल. मग ते कसं होईल ना, आनंद गगनात मावो ना अशी गोष्ट होईल. चला कॅमेरा बंद करतो, नाही तर मग मीच कॅमेरा देईन. तर मित्रांनो इथं हा मूनलँड व्ह्यू आहे आणि मूनलँड व्ह्यू एकदम खतरनाक. हे पा वरचे डोंगर अलग, खालचे डोंगर अलग, आणि म्हणजे एकदम खतरनाक. हे पा हे वरचे इकडले डोंगर, इकडले 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 सगळे अलग अलग डोंगर. मित्रांनो मी सांगतो की आपलं भारत देश हे विविधतेने नटलेलं आहे, फक्त तुम्ही पाहिलं पाहिजे. पण तुम्ही घरीच बसता, काही वांधा नाही, मी आहे तुम्हाला दाखवायले, मी दाखवतो तुम्हाला असे नजारे मस्तपैकी. फक्त एवढा विषय की तुम्ही तुमच्या डोळ्यांना, मी मग कॅमेराने तुम्हाला हे नजारे दाखवू राहिलो, काही वांधा नाही. एकदम जबरदस्त नजारे, आणि असे नजारे खरंच एक नंबर, मन म्हणजे एकदम प्रसन्न होऊन जाते. कारण विषय असा की आपल्या घरापासून 3-4 हजार किलोमीटर दूर मी असे मस्त नजारे रेकॉर्ड करतो, आणि तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ते पाहता, एक नंबर अजून मी भारी वाटते. मित्रांनो हे पाहू शकता मूनलँड व्ह्यू, आणि मूनलँड व्ह्यूवर एक फोटो काढणं तर बनतेच एकदम खतरनाकपैकी. चला हा मूनलँड व्ह्यू, हा आपलं समजा कारगिलहून लेह जातो तर खालसीच्या थोडं मागे हा मूनलँड व्ह्यू आहे. नक्की जर कोणी येत असेल तर एवढं पाहिजा, लक्ष दे जा. मन चुपके चुपके सारी दुनिया से चुपके, ऐसी बात कही दिल मेरा खो गया, ना जाने मुझे इन पहाड़ों से प्यार हो गया. बेकार थंडी आहे भावांनो, बेकार थंडी. भाऊ थंडी वाजू राहिली काय? थंडी थंडी थंडी, अरे बापा रे, थंडी लय खतरनाक आहे मित्रांनो. एकदम हात असे फ्रीज झाल्यासारखे वाटून राहिले, बाकी वाटून करून राहिलं असं. हे बा बर्फाचा पहाल, बर्फाचा पहाल, हा बा हा बी बर्फाचा पहाल, सगळ्या कले बर्फाचीच पहालात बापा. खतरनाक रस्ते आणि आपली खतरनाक सायकल, आणि हे सायकल आहे ना म्हणजे ऑटोमॅटिक चालते मित्रांनो, अशी झुक 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 झुक. अगं ना गाडी इकडे 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 चाल. हा हे बा आता बा पुढे पुढे इले सांगतो. हे बा इकडे 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 कोण नाही मागे, नाही थांबा ब्रेक दाबा लागतील. हे ऑटोमॅटिक ब्रेक नाही दाबू शकत मित्रांनो, बाकी कलते गिलते एकदम ऑटोमॅटिक. हे अशी टार्झन सारखी कलते. हे बा कल्ली कल्ली. हे बा हँडल पकडायचं काम नाही कलले, फक्त तिला ब्रेक दाबून थांबावं लागते. नाही ब्रेक दाबले ते डायरेक्ट ते घाटाच्या खाली. 2 मिनटं. हे बाप याच्यात थंडी वाजू राहिली, हे वातावरण पायी कळलं एक नंबर. 1 मिनटं थांब 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 थांब, दत्ता 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 थांब थांब. हे बा आपण कुठून उतरू राहिलो तेव्हा तेव्हा ट्रक दिसते, ते गाडी दिसते, तडूनपासून असा पूर्ण उतारा मित्रांनो. हा पूर्ण झिगझॅग कंप्लीट करून आपण उतरलो इथपर्यंत. आता इकडे समोर तर थोडाफार उतार आहेत, पण बाकी मी सांगतो एक नंबर खतरनाक मजा आली. सकूनपासून डोकं दुखत होतं माय एवढं, म्हणजे 13,479 फूट वर उंचीवर चढण्यासाठी डोकं दुखत होतं मित्रांनो. बाकी मी डायमॉक्सची टॅबलेट घेतली आणि मग हा प्रवास पुरा केला. पण आता सध्या पोहोचलो मी आता फोतुला पासच्या खाली पोहोचलो. आता इथून फोतुला पास म्हणजे फोतुला पास वर आहे, फोतुला पास संपला. बाकी आता हा उतार चढून म्हणजे उतरून आपल्याला थोडं एक पुढे गाव येते, त्या गावात जावं लागेल, तरी थांब्याची काहीतरी व्यवस्था व्हावं लागेल. बाकी एकदम खतरनाक रस्ते मित्रांनो, एक नंबर डेंजर रस्ते. बाकी मी सांगतो की एक अलगच अनुभव की जो फोतुला पासचा पास केला मित्रांनो. 13,479 फूट, जोक नाही मित्रांनो. खरं सांगतो की तडी वर जाता आता दाय पातळी झाली होती पुरी. मी सांगतो एवढं खतरनाक वातावरण होतं. बाकी आता खरंच मस्त एक नंबर जबरदस्त वाटलं मित्रांनो. आता खाली उतरलो, बाकी थोडं पुऱ्या ठिकाणी थांबून घेऊ आपण. 5 वाजले आता. बाकी आपले जे मित्र आहेत ते कुकड्यात काय माहीत, कुकडे हरवले दिसून नाही राहिले. हे बघा मित्रांनो 5:06 आणि हा रस्ता पहा. बाकी आपले मित्र दिसून नाही राहिले मला, येत असतील म्हणा काही विषय नाही. पहा ते धकले आता तिकडून वरून. चला मग आता मस्तपैकी आता खाली जातो. आणि तुम्हाला हे बा समोर आहे ना, समोर ऊन तपू राहिलं इकडे, हे सगळं ऊन तपू राहिलं. आणि अडी अजून बी सावलीच आहे, अडी काहीच नाही समजू राहिलं अजून बी किती वाजले काय वाजले. बाकी हात असे फ्रीज व्हायला आले मित्रांनो, जाम झाले सगळे हात, कारण की विषय झाला सगळी थंडीच आहे. तेव्हा हातपा कसे झाले. चला मस्तपैकी थोडा वेळ आता थांबवायला पुढे एखाद्या ठिकाणी चांगल्या. आणि माझ्या मागचे रस्ते पहा मित्रांनो किती खतरनाक आहेत. मागचे जाऊ द्या, पुढची पहा किती खतरनाक आहे. एक नंबर खतरनाक. आणि असे रस्ते बेकार डेंजर आहे भाऊ. डोसक्यावरची टोपी पडून नाही म्हणलं वर पाहिला तर पाळ, पण हे बांधलेलं आहे माझ्या हेमलेट पडणार नाही, टेन्शन नाही घेतो मी. वाव
एखादा गोटा जर पडला तर गेमच आहे अडी वाव घेऊ काही नाही. मग काय झालं त्या याच्या खालून येत होतो थोडून गोटे पडत होते वरून. बरं झालं लवकर निघून गेलो. मित्रांनो खरी गोष्ट सांगतो की एक लायना आपल्या अंगठ्या एवढा पण गोटा जीव घ्यायले काफी आहे खरी गोष्ट. तर पहाडामध्ये एक मजाक पार्ट नाही पण खरं सांगतो बेकार. लँडस्लाईडचा तरी प्रमाण आहे की नाही तरी माणसांनी जास्त थांबूच नाही. मी जास्त सिरियस ब्लॉग बनवू शकत नाही. हे पा अडी लँडस्लाईड व्हायला आहे, अडी हे माती थांबेल आहे, काहीच अडचण नाही. समोर बी पा हे पा लँडस्लाईड म्हणजे हे असं झालं की नाही जसे बी आहेत मित्रांनो जागोजागी. हे पा आता हे गोटे पडलेतात, हे गोटे तर आताच पडले असतील, जास्त टाईम नशीन झाला याले नाही अडलोक तर बाजूला गेले असते. हे पा अरे टेंशन लेने का नहीं रे बाबू, बिंदास रहने का. भगवान ने जब चाहा तब हम लोग जाएंगे, अगर नहीं चाहा तो इधर ही रहेंगे 90-80 साल तक. और बूढ़े हो जाएंगे तब भी नहीं मरेंगे, टेन्शन मत. प्रेमानंद महाराज काय म्हणतात, बिंदा जेवढं खेळायचं आहे तेवढं खेळा, जेवढं कुदायचं आहे तेवढं कुदा. माणसाची मरण येल्याशिवाय माणूस नाही मरत रे. ऐका तुम्ही माय, मी एवढ्या दिवस झाले फिरून आलो म्हणून अजून तुम्हाला काही नाही झालं, पण वयाली नाही पाहिजे रे बा. मी मरणालाही भेटतो. हे बा वाव काय नजारे आहेत रे बा. हे हो 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 ला 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 ला. तुझ्या डोळ्यातील काजळ लई गळा रे, तुझ्या केसातील गजरा लई गळा रे. चोरी चोरी मी आलो तुला पाळात भेटाया, पण मन मारू बिजू कोणी लई गया रे. ये पहाड कसे दिसतात रे, आणि माया गाण्यावर तुम्ही भरोसा ठेवत नका जाऊ रे, कारण की माया गाणे एकदम मूड फ्रेश करत असतात रे. मी असं कॅमेऱ्यात पाहून अशी ब्लॉगिंग नाही करत जास्त वेळ. बाहेर काही नजारे कधी पाहू मग, कारण की नजारे मी तुम्हाला दाखवू राहिलो, मी नाही पाहायला पाहिजे ना. हे पा तुम्हाला दाखवतो. हे पा मी वर पहाड पाहू राहिलो, जिकडे जिकडे मी पाहायचो तिकडे तिकडे दाखवतो तुम्हाला. हे पहा आता मी इकडे वर पाहीन कसं काय हे वातावरण, मग असे खाली पाहीन की रस्त्यानं काही गड्डे गिड्डे दिसू राहिले का. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे माझ्या 2च डोळे आहेत पण खूप काम करतात. इकडे तिकडे तिकडे इकडे चारीकडे लक्ष ठेवतात, कारण की सोबत मित्रांनो खरी गोष्ट सांगतोय मजाक नाही पण लक्ष ठेवावं लागते, कारण की आपण सायकलवर आहे आणि एखादा लाईना गोटा बी सायकलचा जर टायर फायर फुटलं तर घरून नाही. वाव हे पहा खाली मस्त पाणी, तिकून ते झाडं आणि इकून अशा कोरडे पहाड डायरेक्ट. कोरडे पहाड म्हणजे जसं काही झाडं गिडं नाही त्याच्यावर म्हणून कोरडे पहाड म्हणून राहिलो. हा एवढ्या खाली नसा मधातून रस्ता, जबरदस्त वातावरण आहे रे बाबा. क्या बोलने का इस वातावरण को, कुछ नहीं बोल सकते हम लोग, बस देखते ही रहो. ऐसा लग रहा है कि ब्लॉगिंग भी ना करो, पर तुमको तो दिखाना मेरा फर्ज है ना, इतने दूर घूम रहा हूँ तो. ये देखो हो 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 ला 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 ला. ये बा तर मित्रांनो आता आहे ना हे कोणतं तरी समयरूच्या पुढे निघालं आपण. पुढचं एक गाव आहे तरी एक भाऊ आहेत जे आपली वाट पाहू राहिली आणि त्यांच्या घरी आज ते म्हणत की आपल्या घरी मुक्काम करजा. म्हणलं काही विषय नाही, तुमच्या घरी मुक्काम. बाकी विषय काय होते माहिती आहे का, जर कोणी माणूस आपल्या आतुरतेने व्हिडिओ पाहते आणि आपण त्याच्या घरी मुक्कामाला गेलो तर ते बी खूप खुश होतात. बाकी हा ते ब्लॉग जर पाहत असतील तर नक्कीच मला सांगा की तुम्हाला मी तुमच्या घरी आलो कसं वाटलं. तर मला तर चांगलंच वाटते, कारण विषय असा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या 3-3.5 किलोमीटर मी दूर आहे, पण जर मला कोणतरी आमंत्रित केलं की या मा घरी, अरे माझ्यापुरा दिल गार्डन चलो, मस्तपैकी आपलं घरचं जेवण भेटेन आता खायला आपल्याला फर्स्ट क्लासपैकी. अरे घरच्या जेवण म्हणजे चव आहे ते बाहेर नाही. तुम्ही 5 स्टार 7 स्टार कोणत्या हॉटेलमध्ये खा ना, घरचं जेवण ते घरचं असते. पहाड असे वर उच्च ऑक्सिजन खाली होऊन राहिलं वाटते, ऑक्सिजन वरच राहिलं वाटते. हे बा अडी कशी लाईनी पोपडी, जुनी पोपडी आहे. हे पा खालसी 9 किलोमीटर, फक्त 9 किलोमीटर राहिलं मित्रांनो. 9 किलोमीटर जाणं आहे, 6 वाजले आता, म्हणजे आपण लई लवकर खालसी पोहोचून जाऊ. बाकी एकदम प्लेन रोड आहे, काही टेन्शन नाही. भाऊ आलोच तुमच्याकडे, थांबा लवकरच. मी काही तुझ्या वाटी गेलो नाही, मामा काही येऊ नको. हो ना वाटी नाही काही नाही, चालला मामा घे मागं आला थोडा, मग नंतर पलटला.
बाकी त्या भाऊनं काहीतरी TCP सांगलं मित्रांनो. हे लोखंडाचा पूल येईन तरी TCP आहे तरी या. बाकी आता लोखंडाचा पूल आणि TCP कोणतं TCP म्हणजे काही समजून नाही आलं कोणतं TCP आहे. पण लोखंडाचा पूल समजलं काही वादा नाही. लोखंडाचा पूल खाली आहे म्हणजे कसा अंदाज वाटतो मला. बाकी मी सांगतो की ओ भाऊ आम्ही निघलोन राजा बाहेर हो गावाच्या. नाही हाय लोखंडाचा पूल आहे. लोखंडाचा पूल हाय. लोखंडाचा पूल जर हाय तर TCP याच्या समोरच असेल. पंजाबी ढाबा कॉल करून सांगा लागेल भाऊ आम्ही पंजाबी ढाब्याजवळ पोहोचलो. लोखंडाचा पूल TCP ओके.